आम्ही सारे खवय्ये. आता दुसरी रेसिपी, आपलं काय दुसरा जिन्नस काय आहे? भाजणीची कोथिंबीर वडी. भाजणीची कोथिंबीर. हे कसं काय सुचलं तुम्हाला? पाहुणे यायचे होते घरात, काय पीठ बघितलं, डाळीचं पीठ संपलेलं, घरात कोणी आणायला जायला नाही. हा, बघूया तर खरी भाजणीचं करून. भाजणी आणि करून. नंतर ती एवढी पॉप्युलर झाली आता, हा, भाजणीची कोथिंबीर वडी जास्त आवडते. बर ठीक आहे. मला सगळं खायला चान्स आहे आज. मला साहित्य सांगता काय काय? हो, चिरलेली कोथिंबीर आहे, पांढरे तीळ आहे, भाजणीचं पीठ आहे, हळद, आलं मिरची लसूण पेस्ट आहे, ओवा आहे, मीठ, तिखट, थोडीशी चवीला साखर घालणार आहोत आपण, आणि धणे जिरे पावडर. ओके, हे एवढे जिन्नस आहेत आपले हे. ओके, पण हे बनवल्यानंतर, पहिल्यांदा बनवल्यानंतर पहिले खाल्ले कोणी हो? पाहुण्यांनी. पाहुण्यांनीच खाल्ले, त्यांना माहित नव्हतं तुम्ही काय दिले. ओके, साहित्य बघितलेलं आहे, त्याच्या मागची भूमिका बघितलेली आहे, कसं का हा सुचला पदार्थ ही बघितलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांगा. पहिल्यांदा कोथिंबीर बाउलमध्ये घेणार आहोत आपण. सगळे घेऊ. बस, भाजणीचं पीठ म्हणजे आपल्याला तिखट मिठाचा अंदाज बांधणं बरोबर सहज शक्य होईल. किती? अजून टाका. बस, ठीक. हो जोडे हो टाका, चांगले चमच्यावर टाका. ह्याची काय खासियत हो तिळाची? तेल बियांचा वापर पण आपल्या आहारात व्हायला पाहिजे. बर, तर त्या दृष्टीने म्हणजे अशा प्रकारे आपण तीळ खाऊ शकतो. ओके ओके. थोडी थोडी का होईना प्रत्येक पदार्थात घालून. हे आपण जरा तिखट करायची का? हो चालेल. हा, ओके. आता अजून काय घालायचं आपल्याला? हे घालायचं ओवा. ओवा घालायचा आहे, मीठ घालायचं आहे. ओवा गॅसेस होऊ नयेत म्हणून. मीठ. थोडंसं तिखट म्हणजे चव जरा तिखटाची वेगळी येते. साखर नावाला. अगदी नावाला. म्हणजे उघरटपणा जो असतो पदार्थाचा तो कमी होतो. आणि धणे जिरे पावडर. हे किती? हां बस. आणि हळद. याच्यात थोडंसं 1-2 चमचे तेल टाकायचं. म्हणजे मोहन घालायचं. मी आता मोहन, त्यानंतर संदीप, त्यानंतर अनिकेत, ह्या सगळ्यांना ह्याच्यात घालतोय. 2 चमचे. अजून एक. आपल्या इकडे जेवढे मोहन आहेत ना, ते डोक्याला हात लावून बसले असतील. आईला आम्हाला तेलात घालतात. ओके, आता हे एकत्र करते मी. पाणी घालायचं थोडं? नाही, आधी हे कालवून घेऊ, कारण तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आणि पाणी अगदी थोडं लागणार आहे. बर, पाणी किती घालायचं बघा. थोडं घालायचं, फार नाहीच. अजून थोडं. हे म्हणजे फारच थोडं झालं. हां, एकत्र व्हायला पाहिजे. बस, बहुतेक नाही लागायचं. आता थोडासा कोरडं ओलच भिजवायचंय, पण आपण उकडणार आहोत. एकत्र घट्ट कसं राहणार? राहतो राहतो. भाजणीची कमाल. भाजणीची. ओके, आला का? खरंच की मला वाटलं मोडेल तो. घट्ट बसलाय. घट्ट बसतो. ओके, आपले 4 गोळे तयार झालेले आहेत. आता पण ह्याच्यात ठेवायचे. ओके, ह्याला किती वेळ लागेल आपल्याला? आता 10 मिनिटं. 10 मिनिटं. पण 10 मिनिटं थांबायची काही गरज नाही, कारण सासूबाई हुशार आहेत. त्यांनी ऑलरेडी शिजवलेले, उकडलेले आणलेले आहेत गोळे. ओके, मग आपण आता हे बंद करून टाकूया. आता काय करायचं आपल्याला? काय लागेल? आता हे आपण सुरीने मध्ये कापणार आहोत. ओके, कात्री चालणार नाही ना आपल्याला? नाही. ओके, हे मध्ये कापायचं का? मध्ये कापायचं. ओके, आणि हे आपल्याला न तळचं सुद्धा खाऊ शकतो का आपण? आपण मग फोडणी घालायची त्याच्यावर. ह्याच्यावर. पण हे असं नुसतं खाल्लं तर काय होईल? चांगलं लागेल. चांगलं. हो, प्रयत्न करून बघतो. आपल्याला काय चांगलं लागतं. चांगलं लागतं की मग कशाला तळायचं? डाएट कॉन्शियस असेल तर मग आपण. अजिबात नाही, नो डाएट कॉन्शियस. आपल्याला जे दिसतं ते खायचं असतं. ओके, आता हे तळ्यात टाकायचं. हो,
आणि हे कशाबरोबर खायचं हो? आपलं टोमॅटो सॉस चालेल, चिंचेची चटणी चालेल, लिंबाचं लोणचं? लिंबाचं लोणचं चालेल. चटणी करायची नसेल तर घरातलं कुठलंही लोणचं चालेल, आवळ्याचं लोणचं चालेल. तर थोडक्यात तुम्ही खा एवढंच आपलं म्हणणं आहे. आणि हे आता काढून खायलाच सुरू करायचं ना. तुम्ही काढा, ते पेन लावलं ना इथे खिशाला, ते असं काढा, उघडा, द्यायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. भाजणीची कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली कोथिंबीर, पांढरे तीळ, भाजणीचं पीठ, हळद, आलं लसूण मिरची ठेचा, ओवा, मीठ, तिखट, साखर आणि धणे जिरे पूड. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन त्यामध्ये भाजणीचं पीठ, पांढरे तीळ, आलं लसूण मिरची ठेचा, ओवा, मीठ, तिखट, साखर, धणे जिरे पूड, हळद, तेलाचं मोहन आणि पाणी घालून पीठ एकजीव करून घ्यावं. तयार पिठाचे गोळे करून ते वाफवून घ्यावेत. वाफवलेले गोळे मधोमध कापून भाजणीच्या कोथिंबीर वड्या खरपूस तळून घ्याव्यात.